नेवाळे नाका दावलपाडा मलंगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दररोज वीज खंडित केली जाते। या ठिकाणी परिस्थिती एवढी बिकट आहे की महिलांच्या माध्यमातून तिथल्या रहिवाशांच्या माध्यमातून आता माहिती मिळाली की एखादी महिला प्रेग्नेंट आहे, तिला काही विद्यार्थी शिक्षणासाठी ते पीडित आहे। एखादा ज्येष्ठ घरातला व्यक्ती आजारपणाने होरपळलेला आहे, तो पीडित आहे। म्हणजे या वीज खंडितमुळे, लोड शेडिंगमुळे रोज सकाळी रात्री 12ला गेली की सकाळी येते, कधी सकाळी गेली की दुसऱ्या दिवशी येते, अशी परिस्थिती या भागामध्ये असल्यामुळे आज आम्ही MSEBच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी त्यांना आज आम्ही प्रत्यक्ष भेटून ट्रान्सफॉर्मरची मागणी केली। त्याचप्रमाणे वीज पुरवठा त्या ठिकाणी खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती पत्र दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये जर त्या ठिकाणी परत जर परिस्थिती अशी झाली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन लोकांच्या आक्रोशाला समोर जावं लागेल अधिकाऱ्यांना आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल, उग्र आंदोलन होईल आणि त्याची जबाबदारी ही सगळ्या अधिकाऱ्यांवरती असतील। मी या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती पण करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये आमच्या या भागामध्ये वीज खंडित होणार नाही याची काळजी घ्या। गेल्या अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळेला ज्याप्रमाणे वीज जातो आणि ती सकाळीच येतो, त्याच्या अनुषंगाने आज सन्माननीय महेश गायकवाड साहेब आणि आमच्या परिसरातील सर्व महिला तुम्ही मिळून आज अधिकाऱ्यांना भेट दिलेली आहे आणि त्यांना सक्त सांगितलेले की जो प्रकार चालू आहे हा लवकरात लवकर थांबला पाहिजे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात उग्र असं आंदोलन करू। तसेच नेवाली नाका आणि आमच्या मलंगड परिसरातील जी छोटी मोठी कामे आहेत ती येत्या पावसाच्या अगोदर पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यामध्येही कोणत्याही प्रकारचा इतर लोकांना लाईटचा त्रास होणार नाही, अशा प्रकारची खबरदारी घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना सन्माननीय सर्व MSEBच्या अधिकाऱ्यांना सन्माननीय महेशदादा यांनी दिलेल्या आहेत। मी आमच्या सर्व मलंगड परिसराच्या वतीने महेशदादांचे मनापासून आभार मानतो की अतिशय जलद गतीने तक्रारीचे गांभीर्य घेऊन त्यांनी त्वरित इथे भेट देऊन सगळ्या अधिकाऱ्यांना तम दिलेला आहे की लवकरात लवकर जी कामं पेंडी आहेत ती पूर्ण करावी।